दो बार चल गई और ये बार देवीचे भक्त वनोबाची वाडी तिथं ज्योत घेऊन पोहोचलेले मागे आपण आता पाहिलं कॅमेऱ्यामध्ये. तर भारी असं काय पाहिलं मनाला एकदम भारी वाटतं. आणखी पण आपल्या देवाचे भक्त आहे. देवीसाठी मोठ्या देवीतून पायी ज्योत घेऊन आलेले ते. आज घटस्थापनेचा दिवस आहे, त्याच्यामुळे दुर्गा माता आज आपल्या इथं स्थलांतर होणार आहे. विराजमान त्याच्यामुळे ज्योत आणलेली तिने. आज रूटवर चाललो होतो आपण गेवराईच्या. तर जाता जाता माझं भेटले ते आपल्याला, त्याच्यामुळे म्हणलं चला आपल्या प्रेक्षकाला दाखवू. आज भारी वाटलं पण पाहून. बरं चला भेटू पुढच्या नवीन गावात. आता आपण निघलेलो आहे आज गेवराई वनोबाची कात्राबाद. माझा तर बकरी आणलेली आता 2 मिनिट. काल सकाळी पहाटे आज 5 वाजेपासून तर सकाळी 9 वाजेपर्यंत फुल जोरदार ढगफुटी सारखा पाऊस चालू होता. त्याच्यामुळे गाडी भरायला लेट झाला. आज डायरेक्ट रूटवर निघासाठी 11 वाजले आपल्याला. आता परत यायला मागे डायरेक्ट 3. दररोज 12-1 ला रूट करून क्लिअर करून आपण घरी निघायचो. आज आपल्याला वाजणार 3-4. पाऊस पण गरजेचाच आहे, पण अतिवृष्टी सारखा पाऊस होतोय सध्या. अति गरज भाव होतोय आपली. त्याच्यामुळे लोकांना आता नाहीच झालेला आहे सध्या. कपाशीचे कायऱ्या साडते आजूबाजू दिसतंय. इथं समोर तर सोयाबीन पण बिघडत चाललेली प्रकारात. आता शेतकरी सगळीकडून अडचणीत सापडतोय. महाराष्ट्र सरकार साथ देत नाही, निसर्ग पण साथ देत नाही. पण सगळ्याला पुरून उरणारा माणूस शेतकरी. तर भेटू अशात नवीन एक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सपोर्ट करा आपल्या भावाला, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. धन्यवाद.